संघटिका वर्षा भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत. विवेक संघ बरोबर आहे, त्यांचं स्वागत आहे. वर्षा भोसले ठाणे महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका पहिला पुकार कॉटला लाख लाख धन्यवाद देतो. आज आपण खरोखरच एक जबरदस्त सहकार्य केलेलं आहे. इन्कम टॅक्स पतंगराव कदम स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आणि स्वराज मुंबई उपनगर आपण तयारीत राहायचं. महिला विभाग क्वार्टर फायनलचा सामना शोभाचा नवणेजी मागणीमध्ये आणि आज बिहाइंड द कर्टन ते काम करत असं मोठा रोल आहे त्यांचा. पंचांची म्हणजे पोस्टिंग देणे राजेंद्र अनुभवने हे फार म्हणजे एक्सपर्ट आहे त्यासाठी. आणि राजाभाऊ एक खासियत आहे, ते हॉटेलमध्ये गेल्यानंतर घरी गेल्यानंतर सगळं म्हणजे स्कोरिंग बरोबर काम करण्यामध्ये यशस्वी ठरत आहे. ठेवायचं आहे, बिलकुल आपण प्रवेशद्वाराला उभं राहायचं नाही. मी हात जोडून विनंती करतो सर्वांना, VIP मुवमेंट होणार आहे, पोलीस अधिकारी त्या ठिकाणाहून येणार आहे. आपण कृपया त्यांना सहकार्य करायचं आहे. सर्वांचं मी स्वागत, सर्वांचं मी कौतुक करतो. DPU पुणे, CGST मुंबई प्रेक्षकांच्या माहितीसाठी DPU पुणे हा येलो शॉर्ट्स मध्ये आहे. Six four in favor of CGST. ब्लू जर्सी में CGST मुंबई की टीम और व्हाइट जर्सी में DPU पुणे की टीम. DY पाटिल स्पोर्ट्स इंस्टीट्यूट. या ठिकाणी सर्वांनी चंद्रशेखर जाधव साहेबांना विनंती आपण स्टेजवर आवाहन देतात. थर्ड अँड फायनल कॉल फोर्थ बबन, तिसरा आणि शेवटचा पुकार क्रीडांगण क्रमांक 1 करिता महिलांचा क्वार्टर फायनलचा सामना डॉक्टर पतंगराव कदम स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे, स्वराज मुंबई उपनगर. तिसरा आणि शेवटचा पुकार. संघ व्यवस्थापिका आनंद होतोय की सर्व संघांच्या व्यवस्थापकांनी आज जबरदस्त वेळेच्या बाबतीत सहकार्य केलेले आहे. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर पतंगराव कदम स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे, स्वराज मुंबई उपनगर. तिसरा आणि श्रीमान योगी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी संदीपजी सावंत यांना विनंती स्टेजवर आमंत्रित आहे. संदीप भाऊ सावंत आपणास विनंती स्टेजवर यायचे. संदीपजी सावंत. मी सन्माननीय सुभाष अनभोरे सर या ठिकाणी साहेबांना विनंती की आपण सन्मान करायचा बीपीडी स्पोर्ट्स क्लबचे जनरल सेक्रेटरी सुभाष अनभोरे सरांचा. संतोषजी सुभाष अनुभवने हे आपले पंचप्रमुख राजेंद्र अनुभवने यांचे बंधू आहेत. आणि जिल्हा कबड्डी संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री मालोजी भोसले उपस्थित झालेले, त्यांचं स्वागत आहे. सुधाकर गांधी मालोजी भोसले उपस्थित झालेले, त्यांचं स्वागत आहे. यानंतर आपण पुढील सन्मान करतो सुधाकरजी गांधी साहेबांचा.
डॉक्टर पतंग स्पोर्ट्स इंस्टीट्यूट पुणे, स्वराज मुंबई पटकल. थैंक यू टीम मैनेजर. आज आपल्या या आमदार चषकाचे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत ज्यांना आपलं आयुष्य कबड्डी लावून घेतलेलं आहे. आणि मला वाटतं या ठिकाणी बालूजी भोसले सर पहिल्या वर्षी बालूजी भोसले साहेबांचा या माधुरकर साहेब आपण या मुंबई वासियांच्या वतीने सत्कार करायचा बालूजी भोसले यांचा. आणि महाराष्ट्राच्या कबड्डी असोसिएशनचे तांत्रिक समिती सदस्य सुद्धा आहेत. बालूजी भोसले राईट, तांत्रिक समिती सदस्य महाराष्ट्राच्या कबड्डी असोसिएशन आणि ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे सेक्रेटरी. संघ व्यवस्थापक भूतपूर्व महिला राजकारणी संघ व्यवस्थापक भूतपूर्व महिला आमचे कुटुंब प्रमुख ज्यांनी कोरोना काळामध्ये एक नेतृत्व दाखवून दिलं संपूर्ण जगाला. जागतिक आरोग्य संघटनेने देखील त्याची दखल घेतली. अर्थात कर्तव्यनिष्ठ कार्य सम्राट माजी मुख्यमंत्री म्हणजे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे या ठिकाणी काही शब्दातच आठवण होणार आहे. संतोषजी मुंबई पोस्टल आणि युनियन बँक जो प्री क्वार्टर फायनलचा सामना सीएसटी डीपीयू पुणे वर्सेस सीजीएसटी मुंबई 9 गुण, डीपीयू पुणे 8 गुण. म्हणजे ह्याच्या अगोदर जो सामना झाला तोही अतिशय चुरशीचा होता पोस्टल आणि युनियन बँक. आणि हाही सामना त्याच पद्धतीने खेळला जातो. हीच खासियत आहे की प्रत्येकाला आता ध्यास आहे की आपल्याला आणि मुलांचं संघ इथून जर तो मोटर बाईक कडे लक्ष ठेवतो आणि बाकीच्यांचं लक्ष ते दिसण्यात सरप्राईज. हो, पंचांचं लक्ष तिसऱ्या मोटर बाईक कडे, पंचांचं लक्ष आणि ते महिलांकडे ठेवलेलं आहे. म्हणून युट्यूब चॅनलला अगदी फोकसला सबस्क्राईब करा आणि राज्यस्तरीय आमदार चषक क्रीडा स्पर्धेचा कबड्डीचा हा धडा पहा. त्याचप्रमाणे दिवसातले हायलाइटेड क्षण असतात ते देखील आपण या ठिकाणी पाहू शकता. आणि नक्कीच या बात आहे याला वगैरे टाळ्या वाजून जरा तुम्ही सहकार्य करायचे. खरंच अतिशय जोरात या ठिकाणी सुरू आहे. ताली इसलिए बजनी चाहिए कि सीजीएसटी 10 पॉइंट और डीपीयू 9 पॉइंट. एक नमुनाची आघाडी सीजीएसटी कडे. पण डी फोकस युट्यूब चॅनलला भेट द्यायचे, सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय, फॉलो करायचंय. दिनेश गाडीगावकर अतिशय सुंदर शर्ट निघत असतात. तर नक्कीच ते हायलाइटेड क्षणही पाहिजे आणि संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही द्याल. पण तुमच्या मित्रमंडळींना आणि रसिकांना सांगा, फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा संपूर्ण कबड्डी स्पर्धेच्या महासंग्रामाचा आनंद घ्या. तसेच चॅनल क्रमांक 181 आणि 183 वर देखील लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. यशवंतजी आपण तुम्हाला बघितल्यानंतर आम्हाला बळ मिळतो. पालकर सरांना बसण्याची व्यवस्था करा. दत्तारामजी पालकर आहे. मुंबई पोस्टल कबड्डी संघ स्थापनेमध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा. दत्तारामजी पालकर. यशवंतजी तुम्ही एक्झॅक्टली बरोबर कारण स्थापन केलेलं आहे. मला एक वर्ग त्यांनी जॉब दिलेले तेच पालकर आहे. दत्तारामजी पालकर. कारण आपण व्यासपीठावरती घेणार आहोत थोडा वेळ. आपका स्वागत है. आप सीधे आगे आ जाइएगा. आपने इस कबड्डी प्रतियोगिता में जो मैट प्रोवाइड की है आपके कॉलेज की तरफ से, DAP कॉलेज की तरफ से बहुत बहुत धन्यवाद सर. यहाँ पे देखिए गिरीश कुमार जी आपको एस्कॉर्ट करने के लिए आए हैं. और इस पांडे जी बहुत बहुत धन्यवाद. बटन है
कोड नंबर 1 कडे फैंसी जे लाइट कनेक्शन है भारत पांडे जी बहुत ही शॉर्ट नोटिस में आपने बैट अवेलेबल करवा दी है, बहुत ही शॉर्ट नोटिस में। थैंक यू। मार खालची बोल मारते या स्पर्धेचे मुख्य आयोजक लोकप्रिय जनप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री सुनील भाऊ राऊत या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर सर्व त्यांच्याबरोबर आलेले मान्यवर यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। भाऊ स्वागत आहे तुमचं। कबड्डीचा हा खरा पाहण्यासाठी महासंग्राम पाहण्यासाठी आज खास सचिन भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं विक्रोळी विधानसभा क्षेत्राच्या वतीने मनपूर्वक सदस्य स्वागत आहे। कामगार नेतृत्व कसं असावं, कामगारांसाठी प्रश्न सोडवण्यासाठी कामगार शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी सन्माननीय आमचे लाडके आमदार शिवसेना पक्षाचे सन्माननीय नेते, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे सन्माननीय संपर्क प्रमुख म्हणजे सन्माननीय आमचे सचिन भाऊ आहे। आज या ठिकाणी हिंदुहृदय सम्राट सदस्यनापती वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून साकारत असलेल्या सन्माननीय कार्यसम्राट आमदार श्रीमान श्री सुनील भाऊ राजाराम यांच्या संकल्पनेतून आयोजित असलेल्या सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे काही क्षणातच या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये आगमन होणार आहे। त्यांच्या चरण स्पर्शाने हे खऱ्या अर्थाने मैदान उजळून जाणार आहे। एक सुंदरसा इव्हेंट वाटावा असं सुनील भाऊ राऊत यांनी केलेलं आहे। लाखोंची पारितोषिकं दररोज या ठिकाणी उत्कृष्ट खेळाडूंना दिले जाणारा पुरस्कार आणि अर्थात उद्या होणाऱ्या मेगा फायनलकडे सगळ्यांचं लक्ष आहे। व्यावसायिक गटातील 15 नामांकित संघ या आमदार चषकाची क्रीडा नगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। वेगवेगळ्या विभागातून आलेले सर्व कबड्डीपटू, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले महिला कबड्डीपटू, सर्व कबड्डी रसिक, तिसऱ्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आपल्या सर्वांना कबड्डीपटूंना कबड्डी रसिकांना शुभेच्छा देणार आहे। सर्व उपक्रमांनी या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन निर्भीड ज्यांचा बाणा आहे रोकटोक ज्यांची भाषा आहे, निर्भीड ज्यांचा बाणा आहे रोकटोक ज्यांची भाषा आहे, लेखणी चालली की बऱ्याबऱ्यांना त्यांचं आणि साहेबांनी त्या दिवशी म्हटलं की ही आमच्यासाठी सगळ्यात मोठी स्पर्धा हा मातीतला खेळ आहे, महाराष्ट्रातला खेळ आहे, मैदानी खेळ आहे। आज मॅटवर जरी असलो तरी या खेळामध्ये ती ताकद आहे। हा महाराष्ट्राचा खेळ आहे म्हणजे हा आमच्यासाठी सगळ्यात मोठा आमचा IPL आहे। असा आमदार चषक सुनील भाऊ राऊत यांचा आहे। आमच्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी महिला भगिनी येत आहेत, त्यांना मी वेलकम करतो आणि त्याला विनंती करतो की आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आज साक्षात श्रीराम पालघर संघ व्यवस्थापक श्रीराम पालघर व्यासपीठ संपर्क साधा। आपले श्रीराम पालघर संघ व्यवस्थापक माजी मुख्यमंत्री श्रीमान
श्रीराम पालघर संघ व्यवस्थापक श्रीराम पालघर आपण माझी संपर्क करायचे क्वार्टर फायनल साठी पहिला पुकार राजमाता जिजाऊ विवेक मुंबई राजमाता जिजाऊ विवेक मुंबई आपल्या खेळासाठी हा पहिला पुकार शिवसेनेच्या महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो आणि सर्व ताईंना मी विनंती करतो आदरणीय सचिनची ताकद दिसली पाहिजे आपली शक्ती दिसली पाहिजे आपली युनिटी दिसली पाहिजे ताई सर्वांनी एकत्र या साईडला या थोडी जागा शिल्लक आहे दिसायला फार सुंदर दिसणार आहे आपले कुटुंब प्रमुख आदरणीय माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरेजी थोड्या होतील या ठिकाणी उपस्थित होतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळणार आहे मी ताईंना विनंती करणार राजमाता जिजाऊ विवेक माननीय आमदार श्री सचिन भाऊ पाटील तुम्हाला विनंती केली हा आपला कार्यक्रम आहे आपल्या पक्षाचा कार्यक्रम आहे आपण सर्वांनी बसायचं आहे ताई तुम्ही लीड करा त्या लाल साडीवरती माझी बहीण उभा आहे त्यांना मी विनंती करणार की आपण सर्वांनी क्वार्टर फायनल साठी पहिला पुकार राजमाता जिजाऊ विवेक मुंबई राजमाता जिजाऊ पुणे विवेक मुंबई आपल्या खेळासाठी पहिला पुकार तुम्ही सगळी या ठिकाणी उपस्थित राहता आम्हाला बळ मिळत असतं थँक्यू व्हेरी मच शेवटी हा आपला कार्यक्रम आहे सुनील भाऊंचा कार्यक्रम आहे आणि आपल्या सर्वांना स्वागत करायचं आपले लाडके कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचं आपण स्वागत करायचं नगरपालिका ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मीरा भाईंदर महानगरपालिका संगणक आपल्याला किती घेऊ 1080 की आपण रेडी आहे नाही तोच आहे 7 वर लढतीला पहिला विवेक संघ ठाणे विवेक संघ मुंबई राजमाता जिजाऊ संघ पुणे लढतीला राजेश के बाजूला फिरोजचा फोन होता राजेशचा फोन होता राजेशकडेच जा राजेशकडे जा राजेश दिगेचा फोन होता फिरोज पठाणचा फोन होता नेहमी राजूताई पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले राजूताईंचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत आता फक्त वाट पाहत राहत ते म्हणजे ठाकरे क्रीडा नगरीमध्ये या ठिकाणी आधी क्षणातच साहेबांचं आता 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आपण सगळ्यांनी स्टँड मध्ये गॅलरीमध्ये बसून घ्यायचं त्याचप्रमाणे जो मंच आहे जो मुख्य मंच आहे रंगमंच आहे त्याच्या समोर कोणीही थांबू नका आपण सर्वांनी स्टँड मध्ये बसायचं ही विनंती आहे आमचे सदरक्षण आहे घननिगर आहे पोलीस बांधव पोलीस अधिकारी आपण सर्वांनी कृपया लवकरात लवकर जो मेन गेट आहे जे प्रवेशद्वार आहे ते या ठिकाणी मोकळं करायचे तसेच मुख्य मंचासमोर ज्या मंचावर सन्माननीय पक्षप्रमुख विराजमान होणार आहेत त्या मंचासमोर कोणीही थांबू नका ही आपणास विनंती आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे विक्रोळी विधानसभा क्षेत्राचे आमदार कार्य सम्राट आमदार म्हणजे श्री सुनील राऊत यांना आज या जन्मशताब्दी वर्षामध्ये अतिशय सुंदर सुरेख आणि जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने या क्रीडा स्पर्धेची जो बहुमान जातोय विक्रोळी विधानसभा क्षेत्राला दमदार या ठिकाणी कामगार नेते सन्माननीय आमचे आयुक्त देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी कबड्डीचं प्रेम त्यांचं सर्वांना माहिती आहे राणा सरांनी सांगितलं की जसं कबड्डीसाठी त्यांनी आपलं आयुष्य या ठिकाणी वाहून घेतलेलं आहे राजकारणासाठी तसंच त्यांचं प्रेम कबड्डीवर देखील आहे यशवंत काका आता विनंती करायची सगळ्यांना की प्रवेशद्वारावर कोणी थांबायचं नाहीये म्हणून त्यांना विनंती आपण सगळ्यांनी बसून घ्या कोणी थांबू नका खेळाडूंच्या पाठीमागे थांबू नका खिलाड़ियों के पीछे जो लोग खड़े हैं हमारे भाई उनसे दरख्वास्त है कि आप लोग गैलरी में त्याचप्रमाणे मुख्य मंच जो आहे त्याच्या समोरही कोणी थांबायचं नाही विनंती आहे बाहेर अनेक आमचे कबड्डी रसिक उभे आहेत त्यांना विनंती आहे
काही क्षणातच पक्ष प्रमुखांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून घ्यायचे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या विशेष सहकार्याने या ठिकाणी सुरू असलेला आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2026 आजचा दिवस तिसरा आहे आणि आजच्या या तिसऱ्या क्रमांक 1 वर पाहू शकता की गुणफलक आहे 16 अतिशय तुलसीचे सामने या ठिकाणी सुरू आहेत. पण जे रसिक श्रोते जे क्रीडा रसिक कबड्डी रसिक हुए हैं त्यांना विनंती है कि बच्चों क्या सभी भाइयों से एक दरख्वास्त है कि आप लोग गैलरी में बैठ जाइए. खड़े खड़े यहाँ पर कबड्डी मैच देखना पैरों में तकलीफ हो सकती है. आपके लिए बहुत ही बड़ा इंतजाम यहाँ पर किया गया है, तो वहाँ पर बैठ के आनंद उठाइए. लाखोंची शिक्षणाची घडीगार असलेल्या आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठी पुरुषांमध्ये बालिक आणि महिलांमध्ये असलेल्या आमदार सन्माननीय आमदार उपविजेत्याला प्राप्त होणारे रुपये 3 लाख आणि आकर्षक चषक उपउपांत्य सामन्यामध्ये पराभूत होणाऱ्या दोन्ही संघाला या ठिकाणी प्राप्त होणारे रुपये 75,000 आणि आकर्षक चषक. तर सर्वोत्कृष्ट चढाई करणारा खेळाडू सर्वोत्कृष्ट पकड करणाऱ्या खेळाडूला रुपये 25,000 आणि सामन्यातील आणि आकर्षक चषक. उपविजेत्या संघाला रुपये 75,000 आणि आकर्षक चषक. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपांत्यपूर्व सामन्यातील विजेते दोन्ही संघाला मिळणार आहे रुपये 35,000 आणि आकर्षक चषक. तर सर्वोत्कृष्ट खेळाडू महिला सर्वोत्कृष्ट महिला चढाई करणारी आणि पकड करणारी तिला प्राप्त होणारे रुपये 25,000 आणि स्पर्धेतील मिळणार आहे ती म्हणजे सुट्टी. सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण पक्षप्रमुख शिवसेना आघाडीची शोभा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी आपण सर्वांनी सज्ज राहायचं. पोलीस अधिकारी आणि पोलीस त्यांचे सहकारी यांना सुद्धा धन्यवाद देतात. माननीय सुनील भाऊ प्रौढ यांच्या वतीने आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतात. अतिशय शिस्तीने सुयोग्य नागरिक महिला आणि क्वार्टर फायनलसाठी पुकार महिला विभाग राजमाता जिजाऊ पुणे विवेक संघ मुंबई. राजमाता संघ जिजाऊ बघितलं नाही क्वालिटी या स्पर्धेमध्ये आज सर्व पुरुष आणि महिला संघाच्या व्यवस्थापकांनी जबरदस्त सहकार्य केलेले आहे. नॉट वेळेवरती संघ उपस्थित करतात ही सभेची बाजू आहे. या राज्याची किंमत आमदार यशवंतका धन्यवाद. सुरभा पवारची आपण तिथे बसायचं. त्यानंतर आपण व्यासपीठावरती आपला सन्मान केला जाईल. तुमच्या बरोबर आमचे बंधू सुद्धा आलेले आहेत. सर आपण सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वांचं स्वागत आहे. ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मीरा भाईंदर महानगरपालिका आपल्याला सुद्धा सेकंड कॉल. ठाणे महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका आपल्याला सुद्धा दुसरा मुंबई राजमाता जिजाऊ संघ पुणे पालिका पुरुष विभाग क्रीडांगण क्रमांक 2 दुसरा पुकार. क्रीडांगण क्रमांक 2 वर क्वार्टर फायनलचा जो सामना सुरू आहे तो सामना आहे सुरभा पवार मॅडम आपण बसायचं. त्या ठिकाणी आमच्या सर्व शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आपण बसायचंय. त्यानंतर आपल्याला व्यासपीठावरती यायचंय. व्यासपीठावरती आपला यथोचित सन्मान केला जाईल कारण की नवयुगची आपण मोठी संस्था नवयुगची आपण माझी करून तुमचं स्वागत आहे ताई. त्यानंतर क्वार्टर फायनलचा सामना गुजरातचे ठाणे महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका विवेक संघ मुंबई राजमाता जिजाऊ संघ पुणे हा क्वार्टर फायनलचा सामना क्रीडांगण क्रमांक 1 वर महिलांचा होईल. प्रवेशद्वार कृपया रिकामा करून टाकायचे. प्रवेशद्वारातून कृपया गर्दी मोठी करायची नाही. माझी विनंती राहील आयोजकांची वतीने आपला सहभाग आहे. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरेजी या ठिकाणी थोडा उपस्थित होणार आहे.
सर्वांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी माननीय आमदार श्री सुनील बाबुराव साहेबांच्या या लक्षण म्हटलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विपुल विधानसभेचे शेतकरी सर्व मान्यवर आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता जवळ जवळ आलेला आहे. कारण विक्रोळीच्या या नगरीमध्ये आता थोड्याच वेळामध्ये सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचं आगमन होत आहे. आपल्याला अतिशय भाग्याचा दिवस आहे, आनंदाचा क्षण आहे, आनंदाचा प्रसंग आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी विक्रोळीकर अगदी तत्पर झालेले आहेत. माननीय माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरेजी थोड्या वेळातच या ठिकाणी उपस्थित होणार आहे. त्यांचं आगमन होणार आहे. मी त्यांच्या आगमनाबरोबरच फक्त हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी मी विनंती करेन की आता जो मुख्य मंच आहे ज्यावर या ठिकाणी सर्वांनी आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी विराजमान होणार आहे. त्या ठिकाणी आता फक्त मुख्य मान्यवर थांबणार आहेत याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना विनंती आहे की जो मुख्य रंगमंच आहे मुख्य मंच आहे त्याच्या समोर या ठिकाणी उपस्थित राहू नये विनंती. आणि जागतिक हक्क संघटनेने ज्यांची दखल घेतली ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख कुटुंबप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा आता या ठिकाणी आगमन होत आहे.